नमस्कार. खूप दिवसांनी आपली भेट होत आहे. त्याबाबतलं कारण आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपल्याला कळवलंच होतं. तुमचे बऱ्याच जणांचे बरेच प्रश्न आहे. जे काही मुख्य प्रश्न आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूया. इतर काही प्रश्न असेल, तर तुम्ही ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. त्यावर आपण एक नवीन व्हिडिओ बनवूया किंवा टेलिग्राम चॅनल त्याबाबतची अपडेट देऊन टाकू. वेळेअभावी काही मुद्दे शॉर्टकट पद्धतीने मांडूया. डिटेल भरपूर माहिती आहे, ती मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देतच असतो. नुकतीच टॅक्स असिस्टंट 2026 ची किती पदे जाहिरातीत बघायला भेटतील किंवा जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर नंतर किती येतील, त्याविषयीची अपडेट काही मिनिटं अगोदर टाकलेली आहे. त्यामुळे जर का टेलिग्राम चॅनल जॉइन नसाल तर होऊन जा. इकडे-तिकडे अंदाज घेण्यापेक्षा एकाच टेलिग्राम चॅनलवर फोकस राहू द्या. कारण की कसं आहे, पुण्यामध्ये जो उमेदवार आहे, त्याला सर्व अपडेट कळत असतात. पण बाकीच्या एरियामध्ये जे काही उमेदवार आहे, त्यांच्यापर्यंत अपडेट मिळण्यास उशीर होतो. असो, चला मग सुरू करूया. सेजवार पद्धतीने जाऊया. जागाही जाणून घेऊया. परीक्षेचे निकालही जाणून घेऊया. येणाऱ्या परीक्षाही जाणून घेऊया. थोडं अवघड समजण्यास अवघड गेलं तर व्हिडिओ पॉज करा. बारकाईने शांततेत ऐका, समजून जाईल. आणि परत एकदा, जे की प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असतो, येत्या काही महिन्यांमध्ये भरपूर परीक्षा आहे. त्यामुळे भरपूर लुबाडणारे आहे. बाकी पैसे तुमची, मर्जी तुमची. चला. प्रथमतः राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025चं नवीन टाइम टेबल तुमच्या समोर आलेलं आहे. ते तुम्ही बघितलेले असेल. या वेळापत्रकामध्ये बदल झालेला आहे. हे सर्वांना माहिती आहे. राज्यसेवेची पूर्वपरीक्षा पास झालेले निवडक उमेदवार आहे, त्यांच्यापर्यंत ही अपडेट गेलेली आहे. जागांमध्ये वाढ होणार का? तर नाही. राज्यसेवा आता जितक्या जागा तुम्हाला दिसत आहे, तितक्याच असणार. सहाय्यक वन संरक्षक आणि वन क्षेत्रपाल यांचे निकाल प्रसिद्ध झालेले आहे. अभियांत्रिकी सुद्धा. तर येऊया आपल्या महत्त्वाच्या परीक्षांकडे. महत्त्वाची म्हणजे राज्यसेवाही महत्त्वाची आहे, पण जास्तीत जास्त क्राऊड सध्या इकडे आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2026 विषयी बोलूया आपण. टप्प्याटप्प्याने जाऊया. तर महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 जी आपल्याला माहिती आहे 17 मे 2026 ला होणार आहे. ज्याची पूर्वपरीक्षा झालेली आहे. काही दिवसांपूर्वी आपण आंदोलनामध्ये होतो, हे लक्षात असू द्या. ज्यामुळे आपला परीक्षेचा पेपर खराब गेला आणि आपण आता 2026च्या वेळापत्रकाची वाट बघत आहोत. सॉरी 2026च्या जाहिरातीची. जिथे आपला मुद्दा नाही, तिथे आपण नक्की असतो. त्यामुळे प्रत्येक कट ऑफचा व्हिडिओ जो कोणाचा पडेल, तो आपल्याला बघावाच लागतो. असो, ज्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांचं का झालं हे त्यांनीच विचारावं. बरं, 17 मे 2026ला तुमची मुख्य परीक्षा नियोजित आहे. यामध्ये अजून कोणताही तारखेचा बदल नाही. कारण की जी काही राज्यसेवा मुख्य परीक्षा होणार आहे, ती 5 मे पर्यंत उरकून जाणार आहे. जर ती आणखीन थोडी पुढे गेली असती, तर ही 17 मेला मुख्य परीक्षा झाली नसती, गट ब ची. पण सध्या तरी होणारच आहे. बरं मग जी गट ब पूर्व परीक्षा 2025 झालेली आहे, तिचा निकाल कधी? तर तुमच्या समोर पदसंख्या आलेली आहे. बहुतेक जण म्हणत होते, की एस-आरच्या ज्या काही 84 जागा आहे, ती फाईल येती, रिटर्न जाती, येती, रिटर्न जाती. तसं झालं. ते दोनदा तीनदा झालं. पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं होतं, की एस-आरच्या जागा येणार. कारण की जो मृदांक महानिरीक्षक कार्यालयात पुण्याला बसलेला माणूस आहे, तो एकदम जिद्दी माणूस आहे. होणार तर होणार, नाही तर नाही. 84 जागा 2025 साठीच गेल्या पाहिजे, असा त्यांचा आदेश होता आणि त्या जागा आल्या आणि मीही तुम्हाला ओरडून-ओरडून सांगत होतो, की त्या जागा 2025च्याच जाहिरातीत येणार आहे. अधिकारी असावा तर त्यांच्यासारखा. आपल्या मतावर ठाम असणारा. भले ते भविष्यात राज्यसेवेत जाऊ अगर ना जाऊन, आता ज्या परीक्षेमार्फत भरलं जातंय, त्यामध्ये त्या जागा टाका. अधिकाऱ्यांना खालच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले, त्या जागा तुम्हाला 2025च्या जाहिरातीत बघायला भेटल्या. परंतु यासाठी पाठपुरावा करणाऱ्या आपल्यामधील काही लोकांचेही आभार. असो, 758 जागा या 2025च्या जाहिरातीत फायनल झालेल्या आहे. यामध्ये आता ना एस-टी-आयच्या ओपनच्या जागा वाढतील, ना इतर जागा वाढतील. ना की पी-एस-आयच्या वाढतील. वाढल्या त्या फक्त एस-आरच्याच वाढल्या. असो, ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला गट ब पूर्व परीक्षा 2025चा निकाल बघायला भेटतील. त्यानुसार 16 पटीच्या पुढे उमेदवार हे मुख्य परीक्षेला जाताना आपल्याला बघायला भेटतील. आणि पूर्व परीक्षेचा निकाल लागल्यानंतर जर का कोणाच्या मनामध्ये असेल की कोर्टात जायचं, तर तसं काही करू नका. कारण की जर का आपला 1 मार्क्स वाढणार असेल, तर बाकीच्यांचे सुद्धा वाढणार आहे आणि कमी, कमी जणांचे होणार आहे. असो, संविधानिक अधिकार आहे, तो तुम्ही बजावू शकता, परंतु जास्तीत जास्त करून टाळा. तुम्हाला या महिन्याच्या एंडिंगपर्यंत गट ब पूर्व परीक्षा 2025चा निकाल बघायला भेटेल. 758 जागांसाठीचा तो निकाल असेल. या गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 कडे पूर्व परीक्षा झालेली आहे. पेपर बहुतेक जणांना सोपे गेलेले आहे. मग कट ऑफ हाय जाईल का? तर जो काय 2024चा जो तुम्ही बघितलेला आहे, त्यापेक्षा माझ्यामध्ये 3 ते 4 मार्क्स वाढवा पकडून चला. तसाही मी टेलिग्राम चॅनलवर अपडेट दिलेलीच आहे. कट ऑफही टाकलेला आहे. आणि त्या ज्या दुय्यम निरीक्षकच्या जागा ॲड होणार होत्या, त्यानुसारच मी तो पहिला कट ऑफ सांगितलेला होता. बहुतेक जण म्हणत होते, की त्यासुद्धा जागा येणार नाही. अरे विश्वास ठेवा रे बाळांनो. व्हिडिओ काय पैसे मिळवण्यासाठी बनवत नाही. जर का तसं असतं, तर माझे रोज व्हिडिओ आलेले असते. फक्त तुमच्यातला जो काही गैरसमज आहे, एम-पी-एस-सी आणि विद्यार्थी आणि पालक, हाच दूर व्हावा, हाच उद्देश आहे. असं तुम्हाला जो काही कट ऑफ सांगितलेला होता, त्यामध्ये क्लर्कच्या जागा होत्या, त्यानंतर टॅक्सच्या जागा होत्या, उद्योग निरीक्षकच्या होत्या आणि नंतर ॲड होणाऱ्या दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्काच्या जागा या पद्धतीने सांगितलेलं होता. परंतु त्याच्यानंतर त्यामध्ये क्लर्कच्या जागा आणखीन ॲड झाल्या.
तर त्यानुसार सुद्धा मी काय कट ऑफमध्ये बदल होईल, तो सुद्धा Telegramवर कळवलेला आहे. पण अजून गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची अंतिम जाहिरात झालेली नाही. म्हणजे अंतिम पदं आपल्याकडे नाही. कारण की जे न्यूजलेटर आपण बघितलं, ते डिसेंबरच्या आतलं होतं. त्यामध्ये नंतर जानेवारी गेलेलं आहे, फेब्रुवारी गेलेलं आहे आणि मार्चसुद्धा जाणार आहे. त्यामुळे या 3 महिन्यामध्ये आणखीनही काही क्लर्कची पदे 2025 साठी आलेली असतील, तर ते तुम्हाला 25 मार्चच्या आत बघायला भेटेल. आणि जरी नाही ॲड झाली, तरी 1500 का 40 1540 किंवा 45 ची ही जाहिरात आहे पूर्ण आत्तापर्यंत. त्यानुसार आपण कट ऑफचा अंदाज लावू शकता. जानेवारी ते मार्च ही आकडेवारी आपल्याकडे आहे. परंतु थांबा, 4-5 दिवस थांबा. तुमच्यासमोर अंतिम जाहिरात येईल किंवा कदाचित आजही येईल. मग जर का झाल्याच ॲड 2025 साठी आणखीन म्हणजे ते न्यूजलेटर सोडू ना, म्हणजे जी जाहिरात, त्यानंतर झालेलं प्रसिद्ध न्यूजलेटर आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च एम-पी-एस-सीकडे अतिरिक्त मागणीपत्रक आले असेल तर त्या जागा. त्यानुसार जर का जागा वाढल्या तर कट ऑफ कमी येणार. मग याचा निकाल तुम्हाला केव्हा बघायला भेटेल? तर पुढील 15 ते 21 दिवसामध्ये तुम्हाला गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 चाही निकाल बघायला भेटेल. ज्याची मुख्य परीक्षा 7 जून 2026 ला नियोजित आहे आणि ती त्याच तारखेला होणार आहे. नंतर हे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर याच्याही जागा आलेल्या आहे. मागणीपत्रक आलेलं आहे. बरं तुमच्यासमोर महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात आलेली आहे. 87 पदांची ती जाहिरात तुम्ही बघितलेली आहे. परंतु त्यामध्ये वाढ होत आहे. पदं सध्या 200 पर्यंत गेलेली आहे. परंतु अपेक्षा 400 प्लसची जाऊ शकते. बाकी या अभियांत्रिकी ज्या काही तुम्ही जागा बघत आहे, त्या तुम्ही न्यूजलेटरच्या सहाय्याने बघून घ्या. कृषीच्या जागा आहे, परंतु वित्त विभाग आणि त्यामध्येच ती गाडी अडकलेली आहे. बघूया काय होतं ते. येऊया ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहे, ती म्हणजे महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात. यामध्ये मी पदांची आकडेवारी आपल्या टेलिग्रामवर सांगितलेली आहे. सहाय्यक कक्ष अधिकारीची कदाचित सुरुवातीला जाहिरातीमध्ये जागा तुम्हाला बघायला भेटणार नाही. परंतु जाहिरात अंतिम होईपर्यंत म्हणजेच पूर्व परीक्षेचा निकाल लागण्याच्या अगोदर तुम्हाला सहाय्यक कक्ष अधिकारीच्या जागा बघायला भेटतील. तो काय आकडा आहे, तो मी Telegramवर टाकलेला आहे. मी इथे का सांगत नाही, कारण की तुम्ही तिकडे जॉइन व्हावा अशीच अपेक्षा आहे. आपलं खरं बोलणं असतं. तुम्ही जॉइन व्हावा म्हणून मी इकडे सांगत नाही. राज्यकर निरीक्षक मी आकडा 235 चा सांगितलेला होता, परंतु न्यूजलेटरद्वारे तुम्हाला 236 चा आकडा बघायला भेटला. पी-एस-आय 311 चा आकडा असेल आणि दुय्यम निबंधक श्रेणी 1 मृदांक निरीक्षक याच्याही जाहिरातीमध्ये तुम्हाला जागा बघायला भेटणार नाही. परंतु नंतर जाहिरात अंतिम होईपर्यंत या संवर्गाच्या जागा येतील. तो आकडा 43 चा असेल. कदाचित त्यामध्ये वाढही होणार आहे. कारण की या दरम्यान पदं रिक्त झालेली आहे ही. आणि जे नवीन अधिकारी या विभागाला लाभलेले आहे, ते म्हणतात करायचं तर करायचं, नाही करायचं तर अजिबात नाही करायचं. त्यामुळे त्यांचं मत खूप महत्त्वपूर्ण आहे. बाकी मुद्दा तुम्ही वय संदर्भात भरपूर जण विचारत होत्या, की सध्याच्या जाहिरातीमध्ये तुम्हाला वय वाढून भेटेल का? तर हो, वय वाढून भेटेल. याची जाहिरात केव्हा येईल? तर कदाचित आजही जाहिरात येईल. पण आपला असं डायरेक्ट सांगणं नसतंय. ते जर का डायरेक्ट सांगितलं, तर तुम्हाला कुठून माहिती झालं असं होतं. त्यामुळे जाहिरात तुम्ही मार्च एंडिंग 25 तारीख 25 तारखेपर्यंत तुम्हाला जाहिरात बघायला भेटेल. मध्ये 1-2 सुट्ट्या आहे आणि तसंही पण आयोग शेवटच्या तारखेपर्यंत मागणी पत्रकाची वाट बघते आणि ते विद्यार्थ्यांच्या हितासाठीच असतं. त्यामुळे जाहिरात लवकर प्रसिद्ध करा, लवकर प्रसिद्ध करा असं आता काय बोंबलायचा असा शब्द आला होता. जितका उशिरा आता मार्च त्यांनी दिलेली आहे. जर का जितका उशिरा ते जाहिरात प्रसिद्ध करतात, त्यांना काय करायचं आहे? त्यांच्याकडे 10 जरी मागणीपत्र 10 जागांचं जरी मागणीपत्रक आलं, त्यांना प्रसिद्ध करायला कोणतीही अडचण नाही. पण आपल्यापुढे जर का जास्त आकडा असला, तर अभ्यासाला हुरूप येतं. त्यामुळे मार्च एंडिंगची वाट बघत चला. जो महिना दिलेला असेल, त्याची एंडिंगपर्यंत जाहिरात येत नाही. ती मुद्दाम आयोग लावून धरतं अशातला भाग नाही. असो, तुम्हाला 2026 ची जाहिरात 25 मार्चच्या अगोदर बघायला भेटेल. कदाचित आजही भेटेल, कदाचित उद्याही भेटेल, या हप्त्यामध्ये कधीही येईल. पण एप्रिल उजाडेल का? तर नाही. याच महिन्यामध्ये तुम्हाला जाहिरात बघायला भेटेल. सबर का फल मीठा होत आहे. थोडी वाट बघा. तुमच्यासमोर एक चांगलीच न्यूज येणार आहे. पूर्व परीक्षा 14 जूनला आहे. म्हणजेच 2025 च्या मुख्य परीक्षा आणि 2026 च्या पूर्व परीक्षा. हे सर्व एकत्र आलेलं आहे. ज्याचा अभ्यास तोच सिलेक्ट होणार 2026 ला. हे लिहून घ्या आता. कारण की पूर्व परीक्षावाल्यांनी लक्षात घ्या, आपली टक्कर मुख्य परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसोबत आहे. असो, जी मुख्य परीक्षा आहे ती 5 डिसेंबरला आहे. त्या अगोदर तुम्हाला पूर्व परीक्षा पास होणं गरजेचं आहे. जर का पास झाले नाही, तर 2027 ची जाहिरात तुमची वाट बघणारच आहे. की तुम्ही तिची वाट बघणार आहे, हे वेळच ठरवेल. आणि हो, एक गोष्ट आणखी 14 जून 2026 ला पूर्व परीक्षा आहे. 13 जूनला परत एखादं आंदोलन होऊ शकतं. कदाचित तुम्ही तिथे उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे जर का कोणाचं मन असेल 11 जून ते 13 जून या दरम्यान आंदोलनामध्ये उपस्थित राहण्याचं, तर त्याने त्या तयारीनुसार अभ्यास करावा. कारण की आपल्याला परीक्षेच्या 3 दिवस अगोदर सुट्टी घ्यायची आहे. असो, तुम्ही हा भाग मजाकमध्ये घेत असाल, परंतु तुम्हालाच कळेल की तुमचं 1 वर्ष असंच निघून गेलं. उमेदवार ऑक्टोबर 2026 च्या निकालाची महिन्याची वाट बघत होते आणि आपण 2027 च्या पूर्व परीक्षेच्या जाहिरातीची वाट बघत होतो. बरं, या उद्या गट क कडे. गट क न्यूजलेटर तुम्ही बघितलेलं आहे. डिसेंबर 2026 च्या अगोदर
एम-पी-एस-सीकडे जे काही मागणी पत्रक आले, ते तुम्ही बघितलेले आहे. महसूल सहायकाची सुद्धा त्यामध्ये पदं आहे. 2026च्या जाहिरातीमध्ये तुम्हाला आणखीन महसूल सहायकाची पदे बघायला भेटतील. येऊया टप्प्याटप्प्याने उद्योग निरीक्षकचे 9 पदे तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आहे. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अजून चर्चा नाही, कारण की जे काही 125 पदं आहेत, ते 2025च्या जाहिरातीसाठी फायनल झालेले आहे आणि ते त्यासाठीच येणार आहे. तांत्रिक सहाय्यकचं काय 1, 2, 4 पदं असतील. कर सहाय्यक आपल्या टेलिग्राम चॅनल एक नुकताच आकडा टाकलेला आहे. तितके पदं तुम्हाला 2026च्या जाहिरातीत बघायला भेटतील. न्यूज लेटरनुसार 232 का 82 पदे आहे. तर 282-32 पदे आहेच आहे. परंतु कदाचित जाहिरातीनंतर किंवा जाहिरातीमध्ये, माझ्या मते तर जाहिरातीमध्येच तुम्हाला ती पदं बघायला भेटली पाहिजे. तो आकडा सांगूनच टाकतो. 438 पदे कर सहाय्यकची 2026च्या जाहिरातीत असतील. सध्या तुमच्यासमोर 232चाच आहे माझ्या मते. 232चाच आकडा आहे. पण तो 438 होणार. बेलिफ लिपिक याचे तुम्हाला 10 ते 12 पदं बघायला भेटतील. पण ते कधी? जोपर्यंत जाहिरात अंतिम होईल त्या काळात. लिपिक टंकलेह सध्या तुमच्यासमोर 1100चा आकडा आहे. हा आकडा रिअलमध्ये किती आहे हे तुम्हाला 25 मार्चला कळेल किंवा कदाचित त्याच्या अगोदर. 25 मार्चच्या अगोदर कदाचित गट ब आणि गट क ची जाहिरात ही तुम्हाला एकाच दिवशी बघायला भेटेल. सध्या तुमच्यासमोर 900 ते 1000 लिपिकचे पदं आहे. यामध्ये वाढ होणार का? तर हो, नक्की वाढ होणार. कारण की तुमच्यासमोर जो 900,000चा आकडा आहे, तो डिसेंबरच्या अगोदरचा आहे. म्हणजे डिसेंबर 2025 पर्यंत महाराष्ट्र शासनाने एम-पी-एस-सीकडे 900 ते 1000 पदे पाठवली. त्यानंतर जानेवारी महिना गेला, फेब्रुवारी गेला आणि आता मार्च सुरू आहे. या 3 महिन्यामध्ये जितके काही लिपिकचे पदं आलेली आहेत, ती 2026 साठीच आलेली आहे. आणि काही 10 ते 20% पदे 2025च्या जाहिरातीसाठी आलेली आहे. परंतु ते तुम्हाला समजेल 25 मार्चच्या अगोदर. तुमची जाहिरात 25 मार्चच्या अगोदर तुम्हाला बघायला भेटेल. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक याची प्रोसेस सुरू आहे. परंतु जाहिरात अंतिम होईपर्यंत हाही तुम्हाला 400 प्लसचा आकडा सध्या सूत्र सांगत आहे. कारण की या डिपार्टमेंटमध्ये आपलं कोणीही नाही. पण तरी माहिती मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. ही संधी लक्षात घ्या. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर आणि त्यामध्ये भरपूर इंजिनियर आहे. ती अपडेट मी सांगितलेली आहे, की यासाठी कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे. खास करून आता मी एक साधारण शब्द वापरतो, मेकॅनिकल इंजिनियरचे उमेदवार. पुन्हा सांगतोय, 2026ची संधी जर तुमच्या हातातून गेली, तर समजा पुढील 5 ते 6 वर्ष ही संधी तुम्हाला मिळणार नाही. खोटं वाटत असेल तर लक्षात घ्या, जे काही 400 काही पदं येतील, जोपर्यंत नवीन पदनिर्मिती होत नाही, लक्षात घ्या, रिटायरमेंट नाही. रिटायरमेंट तर रोजच होत आहे. जोपर्यंत नवीन पदं निर्मित होत नाही, तोपर्यंत ही भरती काढणं अशक्य आहे. त्यामुळे आताच संधीचा फायदा घ्या. जो मेकॅनिकल इंजिनिअरचा उमेदवार सुरुवातीपासून एम-पी-एस-सी करतोय, त्याने तर खूप सीरियस पद्धतीने हे पद घेतलं पाहिजे. खूप पद महत्त्वाचं आहे आणि खूप फायद्याचं आहे. पी-एस-आयच्या दर्जाचं याचं वेतन आहे. असो, माझ्या मते एखादाही मुद्दा राहिला नसेल कदाचित गट क चा. भरपूर उमेदवार विचारत होते, तर फक्त आता किती आज माझ्या मते 17 तारीख आहे. फक्त आणखीन 7-8 दिवस वाट बघा. तुमच्यासमोर गट ब पूर्वचा निकाल, गट क पूर्वचा निकाल 2025चा, गट क गट ब पूर्वचे 2025चे अंतिम पदं आलेली आहे. गट क पूर्व 2025चे अंतिम जाहिरात तुमच्यासमोर 25 तारखेच्या आत येईल. गट ब पूर्व परीक्षा 2026ची जाहिरात तुमच्यासमोर 25 तारखेच्या आत येईल. गट क पूर्व परीक्षा 2026ची जाहिरात तुमच्यासमोर 25 तारखेच्या आत येईल. गट ब पूर्व परीक्षा 2026चे जे काही सुरुवातीचे पदं असतील, ते तुमच्यासमोर 25 तारखेच्या आत येतील. गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026चे जे काही सुरुवातीचे पदं असतील, त्याची जाहिरात तुमच्यासमोर 25 मार्चच्या अगोदर येतील. आता आणखीन मुद्दा एक म्हणजे वयवाढीचा, त्याविषयी बोललेलो आहे. मागे आश्वासन दिलेलं होतं, की वयवाढ दिली जाईल. त्यानुसार सरकार त्या विचारात आहे. त्यामुळे वयवाढ भेटेल. आणि नाही भेटली तर लक्षात घ्या, नाही भेटली तर सुरुवातीला ओरडा. अंतिमला तुम्हाला कुणीही ऐकून घेतलं जाणार नाही. आणि ज्यांचा मुद्दा आहे त्यांनी तर प्रकर्षाने पुढे या. आणि ज्यांचा मुद्दा नाही, पुन्हा एकदा सांगतोय, ज्यांचा मुद्दा नाही त्यांनी त्यांच्याही पुढे राहा. म्हणजे कसं, आपणही त्या मुद्द्यात भविष्यात कधीतरी येऊ ना. समजलं असेल. असो, एखाद्या जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर तिच्यामध्ये अशी अडचण आहे, तशी अडचण आहे, हे शांतते मार्गाने पहिल्यांदा सरकारला सांगायचं. पहिल्या 15 दिवसामध्ये. जर का त्यांना ऐकलं नाही, तर त्याच्यानंतरच्या 15 दिवसामध्ये आंदोलन-बिंदोलन काय असेल ते करायचं. जर आपण शेवटला ते घेऊन गेलो, तर आपलं कुणी ऐकणार नाही. कारण की परीक्षेची तारीख आलेली असते, आपल्यासोबत कुणीही नसतं. कारण की सरकारचा गैरसमज कसा झाला आहे, ते तुम्हाला सांगतो, की विद्यार्थ्यांना फूस लावणारे क्लासवाले आहे. त्यामुळे सरकार विद्यार्थ्यांवर फोकस नाही करत. जो मेन क्लासवाला आहे, त्याच्यावर फोकस करतात. की क्लासवाला एकटाच आहे आणि तो 100 पोरं घेऊन पुढे सरकतोय. आणि खरं सांगू का? जे प्रामाणिक पद्धतीने विद्यार्थ्यांना फक्त क्लास म्हणजे त्यांचा उद्देश काय होता, की क्लास घेणं, विद्यार्थ्याला काहीतरी देणं. ते खरंच अशा भानगडीत पडत नाही. तुमच्यासमोर काही उदाहरणं आहे, परंतु मी त्यांची नावं घेणार नाही. जी गट ब पूर्व परीक्षा 2025 तुम्ही पुढे ढकलण्याच्या नादात होतात,
ती जर पुढे ढकलली असती, तर त्याचा एक गंभीर परिणाम तुम्हाला 25 मार्चच्या अगोदर बघायला भेटला असता. असो, रात गई बात गई. त्यामुळेच मी त्याच्या विरोधात होतो आणि आयोगातील प्रत्येक शिपाईपासून त्या वरच्या दर्जाच्या अध्यक्षापर्यंत पुढे ढकलू नाही याच्याच बाजूने होते. आणि याची जाण मुख्यमंत्री साहेबांना होती. त्यामुळे ते त्याच्या मतावर ठाम होते. त्यांना भरपूर जण म्हणत होते. त्यांचे सहकारी सुद्धा म्हणत होते, की ही परीक्षा पुढे ढकला. परंतु पुढे ढकलल्याने काय होईल हे त्यांना माहीत होतं. हे तुम्हाला आता नाही समजणार. ज्यावेळेस प्रशासनात यशाल, ज्यावेळेस जुने होशाल, म्हणजे जरासे सीनियर लेव्हलला जाल, त्यावेळेस तुम्हाला ते कळेल. असो, आणखीन काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. कारण की आता जे काही येईल ते असं पटपट येईल आणि पटपट निघून जाईल. तुम्हाला समजणारही नाही. आणि नुकताच गॅसचा क्रायसिस चालू आहे. त्यामुळे मेसचा सुद्धा क्रायसिस सुरू आहे. असं ऐकायला आलेलं आहे. मी सध्या पुण्यात नाही आणि मी पुण्यात कधी गेलेलो नाही. मी अजून पुण्यामध्ये एक पाऊलसुद्धा ठेवलेलं नाही. पण असं ऐकायला आलेलं आहे, की उमेदवार गावाला चाललेले आहे. तर भविष्यात परीक्षा आहे, या उद्देशाने तुम्ही गावाला जा. तेथे जाऊन गाव फिरू नका. उन्हाळा लागलेला आहे. आपल्यासमोर परीक्षा आलेली आहे. लहानपणीचं वय नाही, की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फिरलंच पाहिजे. बाकी तुमची मर्जी. हे शेवटला थोडं सांगणं गरजेचं आहे. कारण की प्रत्येकजण जर का गोड बोलायला लागलं, तर आपलंच नुकसान आहे. कुणीतरी कटू बोलणारं सुद्धा खावं. आता लक्षात घ्या, इतकी काही माहिती दिलेली आहे मी. या व्यतिरिक्त तुमचा काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.